नमस्कार. पुस्तक वाचन लव जिहाद, दबलेले भयानक वास्तव. लेखिका सुनीला सोनी. प्रकरण आहे उपोद्घात. मुस्लिम धर्माच्या शिकवणीनुसार अन्य धर्मातील मुलींना आपल्या धर्मात खेचणे आणि हे पुण्यकर्म आहे. म्हणूनच ह्या धर्माच्या मुलांना जी शिकवण मिळते अशा गोष्टींना सहाय्य करण्यासाठी अन्य मुस्लिम महिला पुरुष मदत करतात. कट्टर मुस्लिम संघटना या अशा गोष्टींना पाठिंबा देतात, या सर्व प्रकारे सहाय्य करतात. ही गोष्ट मुस्लिमेतर भारतीय समाजाने तातडीने व गंभीरपणे समजून घेण्याची गरज आहे. या दृष्टीने मुस्लिमेतरांना समजावे. प्रत्यक्ष व्यवहारातील पुराव्यासह मुसलमानांची मानसिकता, व्यवहार लक्षात यावा यासाठी ह्या पुस्तकाचा खटाटोप केला आहे. मुस्लिम समाजातील युवकांच्या अशा व्यवहारामुळे अनेक भारतीयांची हजारो कुटुंब मुळापासून हादरत आहेत, उद्ध्वस्त होत आहेत. याची चिंता सर्वांनीच करावी व अशा कारवायांची दखल घेऊन त्याविरोधात सुयोग्य धोरण कार्यान्वित व्हावे, म्हणूनच हे पुस्तक आहे. मुस्लिमेतर अन्य धर्मीय पालकांनी आपल्या वयात येणाऱ्या व आलेल्या मुलींच्या विवाहोत्तर भावी जीवनाबद्दल गंभीरपणे विचार करायला हवा. तिचे भावी जीवन सुखी, समृद्ध, आनंददायी व्हावे असेच सर्व पालकांना वाटते. त्यामुळे अधिक खबरदारी घ्यायला हवी. लहानपणापासूनच मुस्लिम धर्मातील महिलांचे स्थान याची जाणीव मुलामुलींच्या मनावर बिंबवायला हवे. मुस्लिम महिलांमध्ये देखील प्रबोधन करायला हवे. जेंडर इक्वॅलिटीच्या या जमान्यात ज्या धर्मात महिलांना दुय्यम स्थान आहे, मुस्लिम धर्मात 4 विवाहांना परवानगी आहे, बुरखा पद्धती, जुबानी तलाक, एका पुरुषाच्या साक्षीला 2 महिलांची साक्ष प्रमाण मानणे, पुरुषांच्या मालमत्तेवरील स्त्रियांचा अधिकार नाकारणे इत्यादी, त्या धर्मात तातडीने सुधारणा होण्याची आवश्यकता मुस्लिम धर्मातील व अन्य धर्मातील सर्वच पुरोगामी स्त्री संघटनांनी सर्वदूर स्पष्ट करायला हवी. वयात येणाऱ्या मुलींना कामवासनापूर्ती ही क्षणिक सुखकारक परंतु योग्य विचार न केल्यास पुढील आयुष्य दुःखकारक असते, हे सुस्पष्टपणे आईवडिलांनी, पालकांनी, शिक्षकांनी मुलींच्या मनावर बिंबवले पाहिजे. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलीचा पाय घसरणार नाही असा विश्वास असतो, तो असायला देखील हवा. परंतु क्षणिक सुखाऐवजी भावी दीर्घ आयुष्याबद्दल तिची जाण वाढेल, हे आईवडिलांचे, पालकांचे कर्तव्य आहे. मातृधर्म, पितृधर्म म्हणजे आपल्या मुलामुलींच्या भावी जीवनात ते यशस्वी व्हावेत या दृष्टीने त्यांची जाणीव वाढविणे होय. आपण आपला धर्म नीट पाळला नाही तर परधर्मीयांना दोष कसा देता येईल? उलट मुस्लिम तर त्यांच्या धर्माप्रमाणेच वागत आहेत. परंतु केवळ आईवडिलांनी आपले कर्तव्य, आपला धर्म पाळला नाही म्हणून त्यांना दोष देऊन नातेवाईक, शेजारी पाजारी आणि बाकी समाजाला मोकळे होता येणार नाही. एकूणच स्त्री जीवन स्वस्थ, सुखदायक व्हायचे असेल तर जागरूक राहून आपलीही कर्तव्ये केली पाहिजेत. आपलाही धर्म आहे हे सदैव ध्यानात ठेवून सतत जागे राहायला हवे. सुखी असतो खबरदार, दुःखी होतो बेखबर, ऐसा हा लौकिक विचार दिसतची आहे. हे प्रकरण इथेच संपते. आता परिशिष्ट दिलेले आहे, त्यातल्या पहिल्या परिशिष्टाचं मी वाचन करते आहे. इस्लाममधील स्त्रीचे स्थान. मुस्लिम धर्म आणि स्त्रीचे स्थान हा स्वतंत्र चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे. एखादी युवती इस्लामी रीतिरिवाज पाळायला लागते अथवा तिचे इस्लाममध्ये धर्मांतर होते म्हणजे तिचे स्थान काय असते ते जाणण्यासाठी इस्लाममध्ये प्रमाणभूत असणाऱ्या ग्रंथांमधील अवतरणे येथे देत आहे. इस्लाममध्ये स्त्रीचे स्थान काय आहे हे लक्षात येण्यासाठी हे संदर्भ नक्कीच उपयोगाचे ठरतील. कुराण या धर्मग्रंथाला इस्लाममध्ये सर्वात पवित्र ग्रंथ म्हणून मान्यता आहे. यातील प्रत्येक शब्द अल्लाहचा शब्द म्हणून वंदनीय ठरतो. या एकमेव धर्मग्रंथात स्त्रियांच्या संदर्भात आलेल्या काही आयाती म्हणजे श्लोक आपण धरूया अशा. 1. आणि जर तुम्हाला भय असेल की तुम्ही अनाथांशी न्याय करू शकणार नाही
तर ज्या स्त्रिया तुम्हाला आवडतील त्यांच्यापैकी 2-2, 3-3, 4-4शी विवाह करा. परंतु जर तुम्हाला भय असेल की तुम्ही त्यांच्याशी न्याय करू शकणार नाही, तर मग एकच पत्नी करा किंवा त्या स्त्रियांना आपल्या दाम्पत्य जीवनात आणा ज्या तुमच्या ताब्यात आल्या आहे. कुराण 4.3. 2. आजूबाजूला असलेल्या पुरुषांना मोह होऊ नये म्हणून आपल्या पत्नी, मुली, श्रद्धावंतांच्या स्त्रियांना सांगा की आपल्या चादरीचे पदर आपणावर आच्छादून ठेवत आहोत. कुराण 33.59. 3. आपल्या पुरुषांपैकी दोघांची साक्ष घ्या आणि 2 पुरुष नसतील तर 1 पुरुष आणि 2 स्त्रिया असाव्यात. म्हणजे जर एखादी विसरली तर दुसऱ्याने तिला आठवण करून द्यावी. कुराण 2.282. जर पतीने आपल्या पत्नीला 3दा तलाक दिला तर ती स्त्री त्याच्यासाठी वैध नाही जोपर्यंत तिचा दुसऱ्या पुरुषाशी विवाह होऊन त्यानंतर तो पुरुष तिला तलाक देईल. कुराण 2.230. याचा अर्थ असा की एकदा तलाक दिल्यावर जर पुन्हा त्या दंपतीला विवाह करावासा वाटला तर स्त्रीला दुसऱ्या कुणाशी तरी विवाह करावा लागतो आणि त्याच्याशी घटस्फोट झाल्यानंतरच पहिल्या पत्नीशी विवाह करता येतो. 5. एका पत्नीच्या जागी दुसरी पत्नी आणण्याचा इरादा केला असल्यास त्याला इस्लामची संमती आहे. कुराण 4.20. 6. पुरुष स्त्रियावर विश्वस्त आहेत या आधारावर अल्लाहने त्यांच्यापैकी एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठत्व दिले आहे. या आधारावर की पुरुष आपली संपत्ती खर्च करतात. ज्या प्रामाणिक स्त्रिया आहेत त्या आज्ञाधारक असतात आणि पुरुषांच्या गैरहजेरीत अल्लाहच्या देखरेखीत आणि संरक्षणात त्यांच्या हक्कांचे संरक्षण करतात. परंतु ज्या स्त्रियांकडून तुम्हाला दुर्वर्तनाचे भय असेल त्यांची समजूत घाला. शयनगृहात त्यांच्यापासून अलिप्त राहा. त्यांना मार द्या. कुराण 4.34. 7. वडिलांच्या संपत्तीत मुलीचा हक्क आहे पण तो मुलाच्या हक्काचा अर्धा. कुराण 2.11 आणि 4.12. पुरुषाला सुख देण्यासाठी स्त्रीची निर्मिती झाली आहे अशी इस्लामची धारणा आहे. त्याने अल्लाहने तुमच्यामधून पत्नी बनवल्या आहेत जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा. कुराण 30.20. हदीस. मुहम्मद पैगंबर यांची उक्ती आणि कृतीच्या संकलन म्हणजे हदीस होय. इस्लाममध्ये कुराणा इतके महत्त्वाचे स्थान प्रेषितांना शब्द म्हणून हदीसला देण्यात येते. पुढील वचने अल हदीस या मिश्कात उल मिसहब या ग्रंथातील इंग्रजी भाषांतराच्या खंडातून दिलेली आहे. आपली वासना शमवण्यासाठी पुरुषाने पत्नीला बोलवले की ती चुलीपाशी काम करत असले तरी तिने त्याच्याकडे गेले पाहिजे. मिश्कात उल मिसहब 2.61. 2 नंबर. पुरुषाने आपल्या पत्नीला शय्या शोभत करण्यास बोलिवल्यानंतर तिने नकार दिला आणि त्याने रागात रात्र घालवली तर पत्नी पहाटे उठेपर्यंत देवदूत तिला शाप देतात. नवरा तिच्यावर खुश होईपर्यंत स्वर्गात असलेला तिच्यावर नाराज असतो. मिश्कीत उल मिसहब 2.54. 3 नंबर. नवरा तिच्यावर खुश असताना जी स्त्री मृत्यू पावते ती स्वर्गात जाते. मिश्कात उल मिसहब 2.60. 4. जी स्त्री सदा सर्व काळ नवऱ्याला संतुष्ट करण्यासाठी साजशृंगार करते, नवऱ्याचा अधिकार जपते, त्याला संतुष्ट करते, त्याच्या इच्छेप्रमाणे त्याची सेवा करते त्या स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने महत्त्व, जमातीत प्रतिष्ठा, हज यात्रेचे पुण्य व उमराव ही पदवी मिळते. मिश्कात उल मसबीह 2.38. 5. मी कुणाला दुसऱ्यापुढे लोटांगण घालण्यास सांगितले असते तर ते नवऱ्यापुढे घालण्यास सांगितले असते. मिश्कात उल मसबीह 2.59. बायकोला का मारहाण केली याची विचारणा अन्य कुणालाही करता येणार नाही. मिश्कात उल मिसहब हदीस 2.71. नवरा बायकोला 4 कारणासाठी मारहाण करू शकतो. 1. त्याने तिला आपल्या जवळ येण्यास सांगितले असता तिने मानले नाही तर. 2. संभोगाला नकार दिला तर. 3. स्त्री सुख, स्नान आणि नमाज याचा त्याग केला तर. 4.
नवऱ्याच्या परवानगीशिवाय दुसऱ्या घरी गेली तर. मिश्कात उल मसाबीह पृष्ठ 206. 8. अपशकुन जर कशात असेल तर तो घर, घोडे आणि स्त्रीमध्ये आहे. मिश्कात उल मिसाहब 9.71. स्त्री शैतानाच्या रूपाने जवळ येते आणि शैतानाच्या रूपाने मागे जाते. मिश्कात उल मसाबीह 27.80. आज मी इथेच थांबते. इतर ग्रंथामधले पण उदाहरणं दिलेली आहेत, ते आपण पुढच्या वेळेला वाचू. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.